नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक डी.एड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला म्हटलं होतं की सर पहिली ते 5वी पर्यंत प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यायचे या संदर्भामध्ये माहिती द्या। आणि सोबतच मागच्या वेळेला कट ऑफ हा कमीत कमी किती आलेला होता, यावेळेस तो प्रत्येक कॅटेगरीनुसार किंवा वर्गानुसार कधीपर्यंत लागू शकते या संदर्भामध्ये सविस्तर माहिती द्या। सोबतच कोणत्या जिल्ह्यांचा कट ऑफ कमी लागू शकतो, कोणत्या ठिकाणी जास्त लागू शकतो, प्राधान्यक्रम देताना कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, नेमक्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत या संदर्भामध्ये माहिती द्या असं म्हटलेलं होतं। आणि म्हणून कुठलाही वेळ न दवडता अतिशय कमी वेळेमध्ये अतिशय पॉझिटिव्ह चांगली माहिती आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची असणारी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। कुठलाही फापट पसारा नाही, कुठल्याही चुकीच्या गोष्टी नाही आणि तुमचा एक सेकंदही या व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की अरे माझा एकही सेकंद वाया घालवलेला नाही। ही सगळीची सगळी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 100 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत। एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्तीत जास्त प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचेच आहेत। आता तुम्ही म्हणाल की सर 100 पैकी आम्ही तर 100 देणारच आहोत, परंतु असं होऊ शकतं की अनेक विद्यार्थ्यांच्या जागांचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी जास्त असू शकतं। म्हणून काही विद्यार्थ्यांना 100 सुद्धा प्राधान्यक्रम देण्याची त्या ठिकाणी शक्यता भेटणार नाही। आणि म्हणून आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त प्राधान्यक्रम भरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। कमी असो अथवा जास्त असो, ओपन कॅटेगरीमधल्या सुद्धा ज्या जागा आहेत त्याही ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचंच आहे। उदाहरणार्थ SBC कास्ट असेल, NTB असेल, NTC असेल, NTD असेल किंवा VG असेल, तर होऊ शकतं की सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये तुमच्या विषयाच्या जागा उपलब्ध नसतील। मग अशा परिस्थितीमध्ये नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, या सगळ्यांना सुद्धा तुम्ही टार्गेट करायचं वर्ग 1 ते 5 ला, ठीक आहे। आणि मग माझं काय मत आहे का, तुम्ही फक्त स्वतःच्या जिल्ह्यावरती अजिबात अवलंबून राहू नका। तुमच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत ZP, NP आणि MNP महानगरपालिका याच्या सोबत इतर जिल्ह्यांच्या ज्या काही 100% अनुदानित संस्था यांचाही तुमच्या प्राधान्यक्रमामध्ये समावेश करायला विसरू नका। अन्यथा फक्त तुम्ही जिल्हा परिषदांना टार्गेट कराल। कमी स्पर्धा असलेल्या जिल्ह्यांमध्ये आपण प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही। थोडीशी नोकरी दूर लागेल परंतु हरकत नाही, तिथे सुद्धा जायची आपण तयारी ठरवली पाहिजे। आणि प्राधान्यक्रम तुम्ही ज्या वेळेला देणार तर फक्त शेवटच्या दिवशी प्राधान्यक्रम देऊ नका। अतिशय शेवटच्या दिवशी, टोकाच्या दिवशी प्राधान्यक्रम देण्याची घरबीट करायची नाही। मित्रांचे प्राधान्यक्रम कॉपी करायचे नाही। जाहिरात ज्यावेळेस तुम्ही बघाल तर त्यावेळेस तुम्ही माध्यम बघा, ठीक आहे, म्हणजे टीचिंग मीडियम बघा, त्यानंतर विषय बघा कुठला आहे तर, आणि व्यवस्थापन तपासूनच मग तुम्ही प्राधान्यक्रम द्या। आणि त्यासोबतच सर्व प्राधान्यक्रम हे सलग विचारपूर्वक द्या, म्हणजे काय होईल, तुमची अडचण त्या ठिकाणी जाणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मागची जी शिक्षक भरती झालेली होती तर त्यामध्ये कमीत कमी कट ऑफ हा कोण्या कॅटेगरीसाठी किती आलेला होता, आता हे समांतर आरक्षणाचा सह मी तुम्हाला सांगतोय। म्हणजे समजा कोणी एक्स आर्मीमॅन असेल, कोणी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, कोणी अनाथ असेल, दिव्यांग असतील, बरोबर आहे की नाही, कोणी खेळाडू असेल, महिला भगिनी असतील, तर त्यांच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये जो कमीत कमी कट ऑफ लागलेला होता ती मी व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। ओपन कॅटेगरीचा सगळ्यासाठी 1 ते 5 मध्ये मग ते मराठी मीडियम असो, हिंदी मीडियम असो, इंग्लिश असो, त्या सगळ्या माध्यमांच्या ज्या शाळा होत्या त्यांच्यापैकी जो कमीत कमी कट ऑफ आलेला होता तर तो आलेला होता 80 मार्क, ठीक आहे। कमीत कमी अतिशय या स्कोरवरती तो आलेला होता। EWSचा जर आपण बघितलं तर 75 मार्कांवरती आलेला होता। OBC आपण बघितलं तर ते 70 पेक्षा कमी मार्कांवरती आलेलं होतं OBC कॅटेगरीमध्ये सुद्धा। 1 ते 5चं सांगतोय समांतर आरक्षणाचं मी सांगितलेलं, जर तुम्हाला खोटं वाटत असेल पवित्र पोर्टलवरती मी तुम्हाला ते सुद्धा दाखवून देतो की नेमकं तुम्हाला काय करावं लागेल किंवा तुम्ही कशा पद्धतीने ही सगळी माहिती जी आहे तर ती मिळवू शकता तेही सांगतो। म्हणजे मी जे सांगतोय त्यावरतीच तुम्ही विश्वास ठेवावा असं माझं मत नाही, ठीक आहे। तुम्ही ही माहिती स्वतः चेक करा, ठीक आहे। आणि ती कशा पद्धतीने चेक करायची ते सुद्धा आताच सांगतो, म्हणजे पुढे जाण्याच्या पूर्वी तुमचा विश्वास त्या ठिकाणी बसला पाहिजे। तुम्हाला कोणत्याही पद्धतीने चुकीची माहिती मला द्यायची नाही आहे, ठीक आहे। पवित्र पोर्टलवरती आल्याच्या नंतर तुम्ही जे 2022चं टॅब ओपन करा, 2022चा, आणि 2022च्या टॅबमध्ये ओपन केल्याच्या नंतर हे जे डाउनलोड सेक्शन आहे या ठिकाणी तुम्हाला सगळे मेरिट लिस्ट बघायला मिळतील। हे बघा, जनरल मेरिट लिस्ट आहे फेज 1ची, हे विथ इंटरव्ह्यू, विदाउट इंटरव्ह्यू, उर्दूची आहे, नगर परिषदेची आहे, महानगरपालिकेची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची 100% अनुदानित संस्था, ठीक आहे। फेज 1ची सुद्धा आहे, फेज 2ची सुद्धा आहे, सगळ्या जनरल मेरिटचे आहेत। हे तुम्ही बघा, याच्यामध्ये हजारो त्या ठिकाणी फाईल्स आहेत, त्या स्वतः व्यवस्थित चेक करा आणि मग ही जी मी माहिती तुम्हाला देतोय त्याच्यावरती विश्वास ठेवा, ठीक आहे। तुम्हाला चुकीची माहिती अजिबात देणार नाही, ठीक आहे। अशाच पद्धतीने हे सगळं कट ऑफ तुम्ही तुमच्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही स्वतः चेकआउट करा, इतक्यापर्यंत तो कमी आलेला होता, ठीक आहे। म्हणून आपण काय करायचं आहे, महिला उमेदवारांसाठी सुद्धा माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की बहिणींनो, तुम्ही स्वतःच्या जवळचे जे जिल्हे आहेत ना ते आधी कव्हर करा, फार जास्त दूर जाण्याचा प्रयत्न करू नका। नंतर बदलीसाठी त्रास होऊ शकतो, शिक्षण सेवकाचा 3 वर्ष काळ आणि त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून प्रवासाचा वेळ असेल, ह्या सगळ्या सोयींचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टींचा स्क्रीनशॉट काढा, बरोबर आहे का नाही।
त्यानुसार 1 मिनिटामध्ये तुम्हाला ते वाचता येतील. ठीक आहे. आता आपल्या कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, तर म्हणजे काय आहे की कमीत कमी प्राधान्यक्रम देणं. ती चूक मी केली मागच्या शिक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये. मी फक्त माझा जिल्हा आणि रयत संस्था एवढीच टाकली. माझी निवड झाली नाही. घरचे हसले माझ्यावर. गप्पा तर भल्या मोठ्या मोठ्या सांगून राहिला होता म्हणे, निवड होईल, असं होईल, तसं होईल. मग माझा डोना इचकला आहे की नाही, बाबाजी का टुल्लू भेटला मला. मग ते नाराज झाले सगळेजण, बरोबर आहे की नाही. आपल्या जिल्ह्यामधल्या, आपल्या तालुक्यामधल्या शाळा निवडणं सुद्धा योग्य राहील, काही हरकत नाही. त्याच्यानंतर जिथे उमेदवार प्राधान्यक्रम देतात त्याच ठिकाणी आपण द्यायला पाहिजे का, तर अजिबात नाही. पुढचं काय माहिती आहे का, जाहिरात न वाचता प्राधान्यक्रम देऊ नका. तुमचा विषय, तुमचा संवर्ग आणि समांतर आरक्षण ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी चेकआउट करा. मीडियम बघा कोणता आहे, बरोबर आहे की नाही. विषय वाचा. हे अनेक विद्यार्थी असं करतात की वाचत नाहीत आणि मग डायरेक्ट माझ्या कॅटेगरीची जागा मी त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देतो, असं करू नका. एक एक प्राधान्यक्रम त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. शेवटच्या दिवशी मी तुम्हाला आधीच सांगितलं की घाईघाईमध्ये प्राधान्यक्रम देण्याच्या भानगडीमध्ये अजिबात पडायचं नाही आणि कमी कट ऑफ असलेले जिल्हे जे आहेत ते अजिबात टाळायचे नाहीत. नंदुरबार असेल, त्याच्यानंतर इकडे चंद्रपूर आहे. मी तुम्हाला काल दाखवलेला व्हिडिओ, त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचा प्रचंड कमी कट ऑफ लागलेला होता. तर जे जे जिल्हे मागच्या वेळेस, तुम्ही ती स्वतः मेरिट लिस्ट चेकआउट करा एकदा, काही जात नाही. बाकीचे आमचे यूट्यूबवाल्यांचे व्हिडिओ न बघता तुम्ही मेरिट लिस्टचा अभ्यास करा. ज्या पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्याला जर टॉपर यायचं असेल तर तो मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये नेमकं काय झालेलं होतं, काय गोंधळ करून ठेवलेला होता, कोणते प्रश्न आलेले होते, यांचं इव्हॅल्युएशन आणि असेसमेंट जो विद्यार्थी करतो तो परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने यश मिळवतो ना विद्यार्थी मित्रांनो, तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. हे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करा. मग तुम्हाला वाटेल की नाही ठीक आहे, माझी निवड त्या ठिकाणी होईल आणि 100% होईल. याच्यामध्ये काही अडचण नाही आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिकांचा थोडक्यात कट ऑफ सांगतो की ज्या ठिकाणी हाय जातो. तुम्ही बघा, पुणे, त्याच्यानंतर मुंबई, ठाणे या ठिकाणचा कट ऑफ जास्त लागतो. छत्रपती संभाजीनगर त्यापैकी एक आहे. परंतु तुमच्याकडे कॅटेगरी असेल आणि विशेषतः हे विषय असतील, म्हणजे 1 ते 5 साठी तुम्ही आहात, बरोबर आहे. हिंदी मीडियम असेल तर तुम्हाला पुन्हा कट ऑफ कमी लागेल. इंग्लिश मीडियम असेल तरीसुद्धा कमी कट ऑफ लागेल. मराठी मीडियममध्ये जर तुमच्याकडे EWS कॅटेगरी असेल, VJA असेल, NT कॅटेगरी असेल, EWS असेल, SCBC असेल तर ह्या कॅटेगरींचा कट ऑफ कमी लागतो. परंतु थोडासा तुलनेने जास्त कट ऑफ कोणाचा लागतो, OBC कॅटेगरीचा लागतो. ओपन कॅटेगरीचा त्या ठिकाणी जास्त कट ऑफ लागतो. SC STचा सुद्धा थोड्याफार जास्त लागतोय कम्पॅरेटिव्हली. ST कॅटेगरीमध्ये सुद्धा पुन्हा स्पर्धा कमी आहे. विषयांच्या जर अनुषंगाने बघितलं तर सगळ्यांचे विषय सारखेच असतात, ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचा स्कोअर चांगला असेल आणि तुम्ही मराठी माध्यमाचे असाल तरी सुद्धा तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. तेवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आता ही सगळी मी माहिती तुम्हाला सांगितली. फक्त जे टॉपचे जिल्हे आहेत, नाशिक, पुणे, ठाणे, लातूर, हे जे जिल्हे आहेत ना, हे थोडेसे टाळण्याचा प्रयत्न करा. मेट्रो सिटीज, नागपूर असेल ते टाळण्याचा प्रयत्न करा आणि बाकीच्या इतर जिल्ह्यांवरती जास्त फोकस करा. कमी स्कोअर असेल तर 100+ स्कोअर जर तुमचा असेल तर तुम्ही या स्पर्धेमध्ये 100% टिकून आहात. माझा शब्द लिहून घ्या. हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवायचा, स्क्रीन रेकॉर्डिंग काढा. माझा नंबर तुमच्यापैकी बहुतेकांकडे आहे. जर मी सांगितलेलं चुकीचं ठरलं तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करा, लागतील तेवढे शिवाय द्या. ही वस्तुस्थिती आहे. खूप खूप धन्यवाद.